पारधी समाज डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर की शिक्षा ग्रहण कर प्रगति करे। राजू झनके। एक नोटबुक एक कलम अभियान के तहत छात्रों को शिक्षण सामग्री का वितरण। नवी मुंबई 15 अगस्त। प्रतिनिधि, यदि अंग्रेज पारधी समाज पर अपराधी समुदाय का कलंक लगाना चाहते हैं तो आदिवासी पारधी समाज को संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर की शिक्षा के आदर्श को अपनी आंखों के सामने रखना चाहिए और प्रगति करनी चाहिए। वरिष्ठ पत्रकार समाजभूषण राजू झनके ने अपील की। नवी मुंबई के महापे MIDC स्थित भूतवाली पारधी वाड़ी में विभिन्न कार्यक्रमों के साथ भारत का 79वां स्वतंत्रता दिवस मनाया गया। इस अवसर पर मुख्य अतिथि के रूप में बोलते हुए झनके ने कहा कि गांव से बाहर रहने वाले और अपराधी समुदाय होने का कलंक ढोने वाले आदिवासी पारधी समाज को अपनी निराशावादी मानसिकता से बाहर आने की आवश्यकता है। ये वही जनजाति है जिसने स्वतंत्रता संग्राम के दौरान अंग्रेजों का गोला बारूद चुराकर स्वतंत्रता सेनानियों को पहुंचाया था। पारधी समुदाय की इस गुरिल्ला नीति को बढ़ावा देने के लिए अंग्रेजों ने इस जनजाति को अपराधी और लुटेरे का नाम दिया और उन्हें बदनाम किया। चूंकि समाज भी उन्हें उसी मानसिकता से देखता है, इसलिए इस जनजाति को गांव के बाहर रहना पड़ता है। इस मानसिकता को बदलने की जरूरत है और इस संबंध में पारधी समुदाय को भी शिक्षा ग्रहण करनी चाहिए और अब समाज की मुख्यधारा में आना चाहिए। इस अवसर पर बोलते हुए झनके ने कहा, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर के शिक्षा मॉडल को अपनाएं। छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज, शाहू महाराज आदि महापुरुषों द्वारा दिए गए विचारों का अध्ययन करें। सरकारी योजनाओं का लाभ उठाते हुए झनके ने ये भी कहा कि हमें अपनी नई पीढ़ी का उत्थान करके समाज की मुख्यधारा में आना चाहिए। आदिवासी पारधी समुदाय के अध्यक्ष संतोष पवार की अध्यक्षता में हुए इस कार्यक्रम में एक नोटबुक एक कलम अभियान के तहत पारधी बस्ती के बच्चों को शैक्षिकी साहित्य वितरित किया गया। इस अवसर पर पारधी समुदाय के छात्रों के लिए एक सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन किया गया। इस अवसर पर सामाजिक कार्यकर्ता शरद रणपिसे, कोशिश ट्रस्ट के मोहम्मद तारिक, महादेव पवार और अन्य गणमान्य लोग उपस्थित थे। सर्व कार्यकर्ते यांना मानाचा देईल। मला तर वेळ बराच झालेला आहे, मुलं सुद्धा खेळलेली आहे। आपण जसे आता सर बोलून गेले त्या ठिकाणी उपस्थित होते। पारधी समाज जो गावात कुसाबाहेर फेकला गेलेला आहे, त्याच्या मुलांना जोपर्यंत शिक्षण मिळत नाही, त्यांचं शिक्षण होत नाही, तोपर्यंत त्यांचा उत्कर्ष होणार नाही। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो नारा आपल्याला दिला होता तो सर्व समाजासाठी होता, केवळ एका समाजासाठी नव्हता। आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तमाम देशाचे महापुरुष आहेत, कुठल्या जाती धर्माचे नाही। त्यांनी भारतीय संविधानातून शिक्षेचा अधिकार दिला, मताचा अधिकार दिला। भारतीय संविधान लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वच समाजाला एका भागात गुंतण्याचं जे काम मोठं काम केलं, त्याचा स्वातंत्र्य दिन आपण या ठिकाणी साजरा करतो। पारतंत्र्यात असताना अनेक महापुरुषांनी, अनेक क्रांतिकारकांनी या देशासाठी आपलं रक्त सांडलं। त्या रक्तातून नवीन क्रांती निर्माण झाली, भारतीय संविधान निर्माण झालं आणि या देशातल्या तमाम लोकांना एकत्र करण्याचं काम, सोबत आणण्याचं काम, त्या देशाच्या प्रगतीत टाटा बिर्ला असेल किंवा एखादा संतोष पवार असेल, यांना सोबत जोडण्याचं काम, एका रांगेत आणण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताच्या अधिकाराने केलं। परंतु आपल्याला, आपण जरी शिकलो नसेल, आईबाप जरी शिकले नसतील, परंतु त्यांनी आपल्या मुलांना शिकवावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा। बाबासाहेब शिकले म्हणून आईबाप जरी आपण निरक्षर असलो तरी आपल्या मुलाला, आपल्या मुलीला शिकवा। बाबासाहेबांकडे टायकोटमध्ये टायकोट घालून बाबासाहेब फिरत होते। चांगलं राहायला शिकवा, मोठं करा, शिक्षण द्या। आम्ही गेल्या 10 वर्षापासून महामानव प्रतिष्ठान आणि एक वही एक पेन अभियानाच्या वतीने
ज्या ज्या ठिकाणी गरजू मुलं आहेत, आदिवासी मुलं आहेत, अशा मुलांना शिक्षणाचा हातभार लावण्यासाठी वह्या, पेन, पुस्तकं, पेन्सिल, वेगवेगळे शैक्षणिक साहित्य देण्याचं काम मागील 10 वर्षापासून करतो। एक वही एक पेन अभियानाच्या अंतर्गत हे काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करतो। बाबासाहेबांची जयंती असेल, शिवाजी महाराजांची जयंती असेल, कोणत्याही महापुरुषांच्या जयंती असतील तर त्या जयंतीला हार, फुलं, मेणबत्त्या, अगरबत्त्या लावण्यापेक्षा त्या महापुरुषांना तर वह्या, पेन, पुस्तकं हे अर्पण करा। ही संकल्पना आपण मागील 10 वर्षापासून मांडलेली आहे आणि जमा झालेले साहित्य आहे ते समाजातील गोरगरीब गरजू विद्यार्थी, आदिवासी विद्यार्थी केलं। आपले पूर्वज आहेत, आदिवासी पाटी समाजाचे पूर्वज जी कामं करत होती तो आदर्श आपण घ्यायचा नाही। त्यावेळेस त्यांचं काही अडचणी असतील म्हणून ते त्या क्षेत्रामध्ये वळले असतील किंवा त्यांना चुकीचं जे लोक आहेत, चुकीच्या लोकांनी चुकीचा मार्ग दाखवला असेल म्हणून त्या ठिकाणी वळले। परंतु आमचा पुढचा समाज आणि आम्ही त्या मार्गाने जाणार नाही, तो इतिहास आपल्याला विसरावा लागेल।